नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज रविवारी दर्श अमावस्या आहे आणि या अमावस्येला माघ अमावस्या असं देखील म्हणतात. या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा, वाईट बाधा या गोष्टी बाहेर काढण्यासाठी काही उपाय करत असतो, काही सेवा करत असतो. त्याचप्रमाणे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, लक्ष्मीनी आपल्या घरात अखंड राहण्यासाठी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील या दिवशी भरपूर असे उपाय करत असतो. अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर ही मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ही पसरलेली असते आणि यामुळे आपल्या घरातील व्यक्तींना, काही माणसांना, काही जणांना याचा त्रास होत असतो. कोणाला झोप लागत नाही, कोणाची चिडचिड होते, काही व्यक्ती आजारी पडतात, काहींच्या घरात वाद क्लेश होत असतात. तर ह्या गोष्टी ह्या दिवशी या पसरलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे होत असतात. तर अशाच गोष्टींसाठी आपल्याला रात्री आपल्या घराच्या उंबरठ्यावर ह्या 3 वस्तू जाळायच्या आहे. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल, कटकटी नजरबाधा नष्ट होतील, अलक्ष्मी निघून जाईल, घरात असलेली साठलेली वाईट नजरबाधा, वाईट दोष हे नष्ट होतील. आणि हे नष्ट करण्यासाठी, ह्या निगेटिव्ह ऊर्जेला बाहेर काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्येला हा उपाय करायचा आहे. अमावस्या तिथी ही एक वाईट नसून ही चांगली आहे. या दिवशी शुभ कार्य देखील केले जातात आणि या दिवशी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर काढण्यासाठी भरपूर असे उपाय देखील केले जातात. या दिवशी आपल्या घरातील जाळे जळमट काढले जातात, घरातली साफसफाई केली जाते. यामुळे आपल्या घरात अलक्ष्मी असेल तर ती निघून जाते आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरात प्रवेश करत असते. आणि याचप्रमाणे आपल्या घरात असलेली वाईट शक्ती, नजरबाधा, वाईट दोष हे बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळी या वस्तू जाळायच्या आहे. आता ह्या वस्तू तुम्ही संध्याकाळपासून ते 12 वाजेपर्यंत जाळू शकतात. यासाठी तुम्हाला एक कापूरदाणी घ्यायची आहे किंवा एक तुम्ही पंती घेऊ शकतात. मातीची पंती मोठी असेल तर ती घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला शेणाच्या गौरीचा एक छोटा तुकडा टाकायचा आहे. यावर 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची, थोडेसे काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि थोडंसं जाड मीठ घ्यायचं. हे जाड मीठ तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू ह्या मातीच्या भांड्यात ठेवायच्या आहे. यानंतर हे मातीचं भांडं आपल्या घरातील जे शेवटचं टोक असेल, जे शेवटचा कोपरा असेल तिथे आणायचं आहे आणि तिथे ह्या सर्व वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे. यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत ह्या सर्व वस्तू आपल्या घरात सर्वत्र फिरवायच्या आहे. त्यानंतर तुमच्या देवघरासमोर तुम्ही 2 मिनटं ह्या वस्तू अशाच असू द्या. त्यानंतर हे तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या तुम्हाला बाहेर यायचं आहे. यानंतर तुमच्या दरवाजावरून तुम्हाला हे 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. जसं घड्याळाचे काटे फिरतात त्याप्रमाणे वरून खाली तुम्हाला हे 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे भांडं तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचं आहे. जोपर्यंत हे प्रज्वलित आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे विझल्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर यातील राखेचा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला टिळा लावायचा आहे. यानंतर ह्या भांड्यात थोडंसं पाणी टाका, याचा लेप तयार करा आणि हा लेप आपल्या उंबरठ्याला आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर राहिलेलं हे मिश्रण किंवा राहिलेल्या ह्या वस्तू आपल्याला या एखाद्या झाडाखाली, एखाद्या मोठ्या झाडाखाली ओतून द्यायचं आहे. त्यानंतर हे भांडं साफ करून तुम्ही पुन्हा पुढच्या अमावस्येला तुम्ही ह्या उपायासाठी हे भांडं वापरू शकतात. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करा, आजच्या अमावस्येला करा. बघा, यामुळे तुमच्या घरात शांतता ही राहील, शांतता दिसेल, तुमच्या घरातील अलक्ष्मी निघून जाईल, नजरबाधा, वाईट शक्ती ह्या तुमच्या घरातनं काढता पाय घेतील आणि तुमच्या घरात या सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा ही तुम्हाला दिसेल. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तुमच्या घरात जर का वाद, क्लेश, कटकटी, भांडणं होत असतील तर तुम्ही आवर्जून हा उपाय प्रत्येक अमावस्येला करून बघा. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.